बरं मित्रा, तुझ्या मिलिटरीमध्ये कसं काय चाललंय? काय चाललं मित्रा? तिकडे चीन चुळबुळ करायला लागलाय. आम्हाला सध्याचा हिशोब द्यायचा आला. कदाचित मला सीमेवर जाऊ लागला. दादा आपण सुट्टीवर आलोय खरा, पण करत करत कधी बोलू त्याचं नेम नाही. म्हणून म्हटलं तुला भेटून जाऊ. बरं, तुझं कसं काय चाललंय? माझं खूप छान चाललेलं आहे. 3 मुलं झाली, ती मोठी झाली, त्याची लग्नही झाली. मोठा मुलगा विश्वास, त्याला औक्षेवाडीची मुलगी केली. 2 नंबरची मुलगी माझी शेवंता, तिला कुठल्या गावात दिली. 3 नंबरचा लहान बाबासाहेब, त्याला राम पाटलांचे नाव माझी शेवंती माझी बायको त्यांची भाचीच केली. आता 2 मुलं हाताशी आली, ती शेती बघतात. सध्या आम्ही दोघे अन्नात आहोत. अरे विश्वास, बाहेर जा. काय बाबा? विश्वास, हा माझा बालमित्र सुधाकर, हा मिलिटरीत असतो. आणि सुधाकर हा माझा मोठा मुलगा विश्वास. बरं का? नमस्कार करतो दादा. खूप वेळ झाला. अरे बाबासाहेब थांब. बाबासाहेब हा माझा बालमित्र सुधाकर, हा मिलिटरीमध्ये असतो. आणि सुधाकर हा माझा लहान मुलगा बाबासाहेब. बरं का? नमस्कार करतो काका. मुला. बरं, तुम्ही दोघं सध्या काय करता? काका सध्या आम्ही शेतीच करतो. खूप छान. सध्या शेतीला खूप महत्व आहे बरं का? बरं काका. बरं, खूप वेळ झाला. मी निघतो. अरे मित्रा, तू मिलिटरीमधून सुट्टीवर आलास आणि खास वेळात वेळ काढून तू मला भेटायला आलास. तुझा पाहुणचार म्हणून मी संध्याकाळी तांबड्या पांढऱ्याचं बेत टाकलाय, तर कोणी जेवायला यावं लागणार. होय काका, तुम्ही संध्याकाळी आलोच पाहिजे. काका संध्याकाळी नक्की आलं पाहिजे. आणि कोंबड्या खाणार देशी आम्ही वाट पाहणार. बरं, तुझा एवढा सगळ्यांचा आग्रह आहे म्हणून मी नक्की येईल. मित्रा जरूर ये, मी तुझी वाट पाहणार. नक्की येणार. विकास कोंबडीच काढू बघा. या काका. काय बघू वेळ रोजचा पसला नाही. आता गेलं. बर, काय चाललंय तुमचं सध्या? सध्या काका आज संध्याकाळी कोंबडीचा बेत आहे बघा. आणि तुम्ही कोंबड्या आणून द्यायला पाहिजे. शाबास. कोंबडी? हा, तुम्ही देशी कोंबडी आहे ना? आमच्या बाळाला माहिती आहे. बाळा आणतोय, त्याला घेऊन तू बघ. ते नव्ह काका, लोक म्हणतात बाळू पोरगा अपवट आहे, धांदरट आहे, त्या असले कामं त्याला जमणार नाही. मग हे कोंबडी आणायला त्याला काम जमेल का हो? अरे बाबा, काय तुला सांगू, या सध्या लोकांनी त्याला घोळ केलाय. त्याला चिडवतो, मग तू चिडतो, शिवाय देतो. मी यांना वाटतंय
तुमच्याच काय पण माझा भाऊ तुम्हाला सांगतो त्याला आता घेऊन येतो तो तुमचं काम बरोबर करतो की नाही बघा. दादा बाळू पोरग कोंबड्या सुद्धा वाटतंय. मला काय वाटत नाही बाबा, तो पहिला रेड आहे आणि त्याला काम करणार आहे. बघूया आता येतोय काय करते बघूया. होय. बघूया ते लेड आहे रे. काय ते काम? माझू काकांचा आग्रह आहे. बघूया बाळू? आला. ए बाळू चल हे इकडे. या काका शारीरिक काम व्यवस्थित करायचं. बाबासाहेब तुमचं जे काही काम आहे ते सांगा मला ते बरोबर करतो की नाही बघा. म्हणजे तुम्ही अजून सांगितलं नाही त्याला? हा अरे मगाशी तुला मगाशी बोललो होतो ह्यासले कोंबड्या म्हणून दे नाहीतर राडा कसं म्हणून. हा तवा बाय तुमचंच कुठं बोलणं झालं होतं की म्हशीचं रेड कार्ड होतं म्हणून. आता हे मशीन रेडको आणि कापा म्हणणार काय दादा. हा बघ की. अरे बाळो तू शाळा असं खोयाकडे काय करतो रे. तुला बोललं होतं कोंबड्या आणायची म्हणून इसरलास का काय. अगं म्या कसं आहे तरी द्या पैसे आता विश्वास द्या ह्याला पैसे ते बरोबर कोंबड्या आणतो की नाही बघा. माझं पोरग भयंकर कोंबडी शाळा आणायचे हा कळालं ना मग? आणि लवकर घेऊन ये मग. आता उद्या परवा सांगशील. असं जातं असं हा लवकर. नाही नाही कोंबड्याचं हा कोंबडी दोंडरा मामा बाहेर या मामा. बाबा काय राव बाळू. बाबा अहो कोंबडी पाहिजे मला देशी. तुला मला हा अंगणात फिरणारा कोंबडी ते त्यांची बोल पाहिजे सांग तुला. ती बघा ती लालकिरीवाली काळी कोंबडी पाहिजे. ती काय म्हणून पाहिजे तुला मग त्याला पकडायला पाहिजे. मामा लागलं पन्नास किलो माझं मम्मी नाही बघा त्या काळ्या कोंबडीला ती बघा ती काळी कोंबडी दुसऱ्या कोंबडीवर चूज करून झूज घ्यायला लागली. तिला आता कसं पकडतो बघा तुम्ही आता पक 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 करतात पकडतो असं गुई करून गुई. कुठे गेलीस तू? काय नाही रामा माझी कोंबडी कोंबडी कार्यक्रमाला जाऊन आलो आणि सुनेनं काम लावलं जळ बांधायचं ती कोंबडी आणि त्यानं माझं सगळं पीठ आणलं. काय नाही कोंबडी ना ती कोंबडी कशी
कवडी गोळ्याची काका ठीक आहे कोंबडे घेऊन जा एक नंबर आणि पैसे ना आयो रेडीच ना कोंबडी तर हा हा हे घ्या जाऊ का जा जा काळ्या रंगाची आहेस कोंबडी तुझ्या डोक्याची शिरगुटी तांबडी तुझी धरणार होतो तंगडी तुझी धरणार होतो तंगडी तू आम्हाला केलेस लांबडी तू आम्हाला केलेस लांबडी काळी असून तुरेवाली लाल मग आमचा जीवाच करतेस हाल उडी मारून तू खातेस पाल उडी मारून तू खातेस पाल तुझी चुनाळ आहे गोलमाल तुझी चुनाळ आहे गोलमाल तुला धरताना होतेस फरारी कॉक कॉक करून पळतेस भारी माझ्या हातावर देऊ नको तुरी माझ्या हातावर देऊ नको तुरी शेवटी तुझ्याच मानेवर सुरी शेवटी तुझ्याच मानेवर सुरी वा छान झालं बरं का जेवण तांबडा पांढरा रस्सा आणि जेवणाचा स्वाद काही निराळाच होता होय का आता मी एकच सांगतो काय माझा मित्र आणि वहिनी दोघांची व्यवस्थित काळजी घ्यायची हाच तुम्हाला आशीर्वाद आहे ना चला येतो सोडतो चला जगणाऱ्या शेवंतीचे दैव फिरले तिच्या मागे कर्मदशा लागली आणि 2 सप्टेंबर 2020च्या कोरोना पसरलेल्या काळात रात्री 10 वाजता अचानक पांडुरंगाची बायको शेवंतीच्या छातीत कळा मारू लागल्या. भगवंता पांडुरंगा देवा मी आता सुखी जीवन जगत होते कुठलं कष्ट नाही आणि माझ्या आता छातीत कळा मारतात काय केलं थांबना आओ आओ ऐकलं का काय या काय आलं काय झालं माझं नशीब फुटलं कवापासून माझ्या छातीत कळा मारतात काय केलं थांबना थांब मी तुझी छातीला थोडासा झेंडू लावतो तुझी कळ कमी आहे ते सारं केलं हो म्या पण छातीची कळ काय थांबना थांब विश्वास बाबासाहेब याला पोरांनो या लवकर या काय हो काय झालं बाबा विश्वास ऐकली कळा मारतो रे काय झालं बाबा बाबा काय झालं ते बाबासाहेब शेवटच्या कळा मारतो रे काय झालं अरे बाळा माझ्या छातीत कळा मारतात रे काय केलं थांबना आई दादा आज वार कुठला वाजत किती आज बुधवार रात्रीचे 10 वाजले का रे एवढ्या रात्रीच्या वेळेला कुठला दवाखाना उडा असेल का म्हणून बोललो रे आई आधी सांगायचं नाही का तुझ्या छातीत कळा मारतात म्हणून अरे बाळा तुम्ही आम्हाला कुठं म्हणून जाणार
तुमची धावपळ होणार म्हणून बोला नाही ना. बाबासाहेब आपण गाडी काढ, आपण गावाला जायला पाहिजे. मुरगड गावाला जाऊया. दादा सध्या कोरोनाचा काळ. बाबा जरा दादा सध्या कोरोनाचा काळ. त्यात सगळ्या दवाखान्यात पेशंट आहेत कोरोनाचे. आणि सध्या लॉकडाऊन पण चालू आहे. अशा रात्रीच्या वेळेला कुठं राहायला फिरण्याचा. बाबासाहेब घाबरून जाऊ नकोस, काहीतरी प्रयत्न करूया. घाबरू नकोस तू. आपली गाडी काढ देऊ, आपण मुरगुडला जाऊया. जा लवकर. ठीक आहे दादा. शांत बाळा. काका दादा दादा गाडी काढतो. चल लवकर. चल आईला बसलो गाडी. मी पण येतो. आबा आबा तुम्ही नका येऊ. तुम्हाला आणि कुठं सामान आणायचं. पण गप घरात बसा. थांबा तुम्ही. होय बाबा, तू खरं सांगतोय. सध्या करोनाचा काळ आहे. करोना रोग पसरलाय. कोणी कोणाची जात नाही. तुम्ही गप घरात बसा. चला ये, चल लवकर. दादा आधी मास्क लाव. आधी मुरगुडला जाऊ. चल लवकर. चल लवकर चल. देवा पांडुरंगा धाव रे. काही आलं माझ्या नशिबाला. माझ्या शेवटची काळजी घेणं देवा. बाबासाहेब मुरगुड गाव जवळ आले. पहिला डॉक्टरला भेटतो. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. कोण आहे? अहो डॉक्टर आहेत का? मी डॉक्टरच बोलतोय. काय बोला? डॉक्टर साहेब आमच्या इथे छातीत फार टाळ मारायला लागलात. प्लीज डॉक्टर साहेब एकदा येऊन तपासावं. हे पहा, संपूर्ण तपासणी करायला पाहिजे. इथे पेशंटचे बेड शिल्लक नाहीत आणि उपचाराची साधने सुद्धा नाहीत. तुम्ही आता तुमच्या पेशंटला घेऊन गारगोटीला द्यावा. बाबासाहेब डॉक्टर काय बोलत तयार नाही. त्याच्या डोक्यावर कोरोनाचं भूत नाचत असेल. जरा आईला तपासला असता तर मेला असावा येऊ. डॉक्टर आहे का कसाही. बाबासाहेब चल आपण मुरगुडला जाऊया. चल चलो. दादा दादा हा तो दवाखाना. अरे पण दरवाजाला कुलूप आहे. होय डॉक्टर कुठं बाहेर गेलेत काय. हा तो नंबर आहे त्यांचा. त्यांना फोन कर. हॅलो हॅलो डॉक्टर साहेब. हॅलो 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 डॉक्टर साहेब. हां बोला. अहो डॉक्टर साहेब कुठे आहे सर? डॉक्टर साहेब मी आउट ऑफ आहे. दवाखाना बंद आहे आमचा. अहो डॉक्टर साहेब आमच्या इथे छातीत फार कळ मारतात हो. जरा जरा येऊन तपासा किंवा डॉक्टर साहेब. हे पहा, तुम्हाला सांगितलं कळत नाही का? दवाखाना बंद आहे आमचा. मी आउट ऑफ स्टेशन आहे. प्लीज समजून घ्या. डॉक्टर साहेब हॅलो हॅलो हॅलो. बाबासाहेब काय म्हणा डॉक्टर. डॉक्टर बाहेर गावी आहेत. अरे दादा दादा रात्र व्हायची आहे. नशिबाची परीक्षा आहे बघ. आईच्या तब्येतीची काळजी वाटते रे. अशा रात्रीच्या वेळेला आपण कुठं कुठं फिरायला सांगायला. बाबासाहेब परती गाव जवळच आहे आणि तिथले डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. पहिला आपण तिकडे जाऊया. चल चल. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब.
आलो जरा या लवकर. दादा आहेत का डॉक्टर? आहेत. कोण आहे? डॉक्टर साहेब आईच्या छातीत फार काळा मारा लागला तो. रात्रीपासून फिरतोय 10 वाजल्यापासून. पण आईला तपासायला कोण डॉक्टर येत झालं जेवण. प्लीज चला डॉक्टर साहेब. बाहेर या लवकर. तपासूया. डॉक्टर या आमच्या तपासावं काय होते सांगा. तुम्ही शांत बसा जरा. काय झालं मला पाहू द्या. दादा याला काय होणार नाही ना? भाऊसाहेब काय यायला बोलवलं? कायला काय होणार नाही. डॉक्टर साहेब काहीतरी बोलावं. डॉक्टर साहेब 1 मिनिट मी तपासतोय. थोडं धीर जरा. बाबासाहेब विश्वास हा जरा इकडे. दादा अरे विश्वास आईचा बीपी एकदमच हाय आहे. त्यामुळं तिला हार्ट अटॅक संभव आहे. तेव्हा ऐकून घ्या. धीर सोडू नका. एकदम पेशंटची परिस्थिती आता गंभीर आहे आणि तशी यंत्रसामुग्री इथं नाही आहे माझ्या दवाखान्यात. त्यामुळे मी इथं उपचार करू शकत नाही. विश्वास असं कर, तू आता मोठ्या दवाखान्यात कोल्हापूरला घेऊन जा. नसेल तर तिथनं डायमंडला घेऊन जा. मात्र लवकर. ही लवकर परिस्थिती एकदम डेंजरस आहे आणि लवकर तिला घेऊन जायला पाहिजे. डॉक्टर तुम्हीच दर्द करायचा. हो बरोबर आहे. मात्र इथं तिथे उपचार आता होणार नाही. बीपी एकदम हाय आहे. तरीही त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे मी सांगते लवकर ताबडतोब करा आणि पेशंटला घेऊन जावं. चल लवकर चल लवकर. कोल्हापूरला जायला पाहिजे. दादा ये दादा. दादा कोल्हापूर आले दादा. डॉक्टर साहेब. ओ डॉक्टर साहेब. बोला. ओ डॉक्टर साहेब आमच्या आईची प्रकृती फार चिंता झाली काय आणि आईच्या छातीत दुखाले हो डॉक्टर साहेब. आईला जरा बघावं डॉक्टर साहेब. पेशंटच पेशंट आहे. फरशीवर पेशंट आहे. बेड टाकला. डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो डॉक्टर साहेब. ही बेड शिल्लक नाही आहे इथं. बरेचसे पेशंट इथून खाजगीला शिफ्ट केल्या. डॉक्टर साहेब प्लीज पुढे दुसरीकडे सोय होते काय पहा. डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो. आमच्याकडे बेडच नाही आहे. बेडच नाही आहे इथं. दुसरीकडे शिफ्ट कुठं सोय होते का बघा प्लीज. बाबासाहेब आता डॉक्टर नाही म्हणाले ते. आपल्याला डायमंडशिवाय पर्याय नाही बघा. डायमंड लवकर चल लवकर. डॉक्टर साहेब. ओ डॉक्टर साहेब. बोलो लवकर दादा. डॉक्टर साहेब बोला. आईला कृपा करून तपासावं डॉक्टर साहेब. आईच्या छातीत फार काळ मारू लागल्यात. रात्री 10 वाजल्यापर्यंत फिरतोय. तिला कोण डॉक्टर हातावायला तयार नाही. डॉक्टर साहेब प्लीज चला डॉक्टर साहेब. पेशंट बाहेर या लवकर. या डॉक्टर प्लीज. डॉक्टर जरा डॉक्टर साहेब काय झालं? डॉक्टर साहेब नाही होणार बाबा. बाबासाहेब नाही होणार. भीती वाटते रे. आई 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 विश्वास मोठा मुलगा. डॉक्टर काय समजता डॉक्टर? आमच्या काय होतं का म्हणजे डॉक्टर? डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब
बाबासाहेब शांत हो. इथं रडून चालणार नाही. आईचं प्रेत सुद्धा बघायला मिळणार नाही आपल्याला. आईचं धनविधीला अडचण येईल. शांत हो. आपण आपल्या गावी जाऊया. शांत हो बाबासाहेब, शांत हो. दादा गावी सुवर टाकायला कळवलं पाहिजे. गावी आबांना आपण कळवलं पाहिजे. चल लवकर, आईला घेऊन लवकर चल. आणि असं कसं काय झालं मी आईला वाचू शकतो नाही मावशी. आबा काय झालं? काका अजून आमची बहीण येणार आहे. काका तुम्ही काका आता रे तरी आई वाचू शकली नाही. आई उठली का? अगं माझी व्यवस्थित डॉक्टर हात लावत होता काका तांबा घेऊ भजन येणार तांबा थोडा दादा हॅलो कुठे
असं कसं झालं आबा? तुझ्याला बघा फोन केला हॅलो हा कुठं आहे ये की लवकर. अरे बाळू हे बाळू तिकडे आई उठ की ग आई उठ की ग आया उठ की ग. शांत व्हा, शांत कोल्हापूर जिल्हा बुदरगड तालुका वाघापूर गावात पांडुरंग गारडे यांच्या कुटुंबात कोरोना काळात कोरोना रुग्ण असताना 2 सप्टेंबर 2020 रोजी घडलेल्या घटनेवरून माणसाचं जगणं म्हणजे पाण्याचं एक बुडबुडं होतं. क्षणात अस्तित्व संपतं. माणसाच्या जीवनात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. सुखात माणूस अंगात जगतो, पण दुःखात मात्र पिंजून खचून जातो. त्यातूनच कष्टाने व हिमतीने सुखाची शिखर गाठतो.
पण सुखाच्या दुष्टात जगालाही नशिबाची साथ असावी लागते. माणसाच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग येतात. मग तो अपघात असो किंवा कोरोनासारखा महारोग असो, त्यातून जे जगले वाचले ते भाग्यवान समजायचे, आणि जे उपचारांना रोग नसताना मृत्यूच्या दाढीत सापडले ते दुर्दैवी म्हणायचे. अशाच एका दुर्दैवी महिलेचा कसा अंत झाला हे आपण आत्ता पाहिलं. स्मशानभूमीत शेवंतीचं बेट चितेवर ठेवलं गेलं. पांडुरंगाने चितेला अग्नी दिली. त्या चितेच्या ज्वालाने भडकल्या. त्या भडकल्या अग्नीच्या ज्वालात शेवंतीच्या आयुष्याचा शेवट झाला. भडकल्या अग्नीच्या ज्वाला, भडकल्या अग्नीच्या ज्वाला, भडकल्या अग्नीच्या ज्वाला.